खूप स्वागत. गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 19 मार्च 2026 गुरुवारी गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे. आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्र व राम नवरात्राची देखील सुरुवात होते. 19 मार्च ते 27 मार्च या 9 दिवसात देवी नवरात्र साजरी होणार आहे व 19 मार्च ते 26 मार्च राम नवरात्र साजरी होणार आहे. या काळात आपण देवी तत्व व राम तत्व आकृष्ट करण्यासाठी साधना व सेवा करू शकतो. या 9 दिवसात आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे. तर देवीची घटस्थापना देखील आपण ज्यांच्याकडे पद्धत असेल त्या करू शकतात. घटस्थापनेचा मुहूर्त आहे 19 मार्च 2026 गुरुवारी पहाटे म्हणजे 6:53 व अभिजात मुहूर्त आहे दुपारी 12:05 पासून ते 12:53 पर्यंत. या काळात आपण घटस्थापना करू शकतो. आणि या नवरात्रीत अष्टमी तिथी ही 26 मार्च 2026 या दिवशी आलेली आहे व नवमी तिथी 26 मार्च 2026 शुक्रवारी आलेली आहे. तर या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे. तर यामध्ये आपण अखंड दिवा लावणे, कुंकुमार्चन करणे, ओटी भरणे, साधना करणे अशा प्रकारच्या सेवा करायच्या आहेत. त्याचबरोबर साधना करण्यासाठी दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण करू शकतो. त्याचबरोबर सिद्धकुंजिका स्तोत्र 11 वेळा आपण म्हणू शकतो. 99 मंत्र आपण 11 माळा किंवा आपल्याला जमेल त्या प्रकारे आपण जप करू शकतो. त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम या स्तोत्रांचे मंत्रांचे पठण आपण करू शकतो. ही साधना करण्यासाठी आसनावर बसून स्फटिकाच्या किंवा रुद्राक्षाच्या किंवा कमळगठ्ठ्याच्या माळेने आपण मंत्र जप करायचा आहे. त्याचबरोबर काही लोक या दिवसांमध्ये कुलदेवीच्या तीर्थस्थानाला देखील भेट देतात. ह्या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्यावर आपल्या कुलदेवीची कृपा राहते, घरात सुखशांती येते, काही दोष किंवा त्रास असल्यास त्याचे निराकरण होते. अशा प्रकारे चैत्र नवरात्र आपल्याला साजरी करायची आहे. त्याचबरोबर घरातील सुखशांती आणि काही रोग निवारण किंवा आणखी काही त्रास असेल तर त्याच्या निवारणासाठी काही उपाय देखील आपण या दिवसांमध्ये करू शकतो. याबद्दलची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तुम्ही माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर हा चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन माहितीसाठी कमेंट देखील करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय. परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः.